अरे विक्रमा, ज्याच्या शोधासाठी तू आलायस ना, तोच मी वेताळ असा कुणाच्याही हाताला नाही लागणार. अरे तू पराक्रमी आहेस, शूर आहेस, पुण्यवान आहेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यायप्रिय आहेस. अरे म्हणूनच तर मी तुला दिसतोय आणि नाईलाजानं मला तुझ्या सोबत यावंच लागेल. विक्रमा, माझ्या काही अटी आहेत बरं का. काही काय? अरे तुझ्या सर्व अटी मला मान्य आहेत आणि मी त्या पूर्ण करणारच आहे. बोल तुझ्या अटी. ऐक तर मग. संपूर्ण प्रवासात मी तुला काही गोष्टी सांगेन आणि त्या गोष्टीचं उत्तर जर तुला माहीत असूनही जर तू दिलं नाहीस ना, तर तुझ्या मेंदूची 100 शकलं करीन. प्रश्नाचं उत्तर बोललास तर मी पुन्हा उडून जाणार आणि तुला परत मला शोधायला यावंच लागणार. ठीक आहे, ऐकव तुझी पहिली गोष्ट. ऐक. वामन अवतार धारण करून 3 पावलं भूमिदान मागून दानशूरतेची परीक्षा घेण्यास आलेल्या भगवान विष्णूंना पृथ्वी, आकाश आणि 3रं पाऊल स्वतःच्या मस्तकावर ठेवून दारी आलेल्या याचकाला सर्वस्वाचं दान देऊन स्वतः पाताळात जाणारा असा कोण? वेताळा, बघायचंय तुला? ते बघ बघ ते. उधळून मातीचा रंग, गाडी ढोलते माझ्या संग. उधळून मातीचा रंग, गाडी ढोलते माझ्या संग. खुळखुळू घुंगराच्या तालात, गरोगर चक फिरे या गात. खुळखुळू घुंगराच्या तालात, गरोगर चक फिरे या गात. राजा सर्जाच्या, राजा सर्जाच्या, राजा सर्जाच्या जोडीनं गाडी चालली र जोमान, गाडी चालली र जोमान. आलय आभाळाला रवधान. मातीत उसाच लावलंय 100 नम्रे बेन. सोन्यासारखं लुक लुक करते हवाचं हे दान. कपोर दिसतंय कणीस, देन दिलं अमाधरणीन. कपोर दिसतंय कणीस, देन दिलं अमाधरणीन. पाटामधलं पाणी चाललंय शतसार फुलवित. औत हाकतोय ढवळ्या पवळ्याच. ए ढवळ्या पवळ्या चल की र बिगी बिगी. औत हाकतोय ढवळ्या पवळ्याच, घाम गळतोय शेतात. सुगीच आल्यात दिस, मळणी चालली र शेतात. सुगीच आल्यात दिस, मळणी चालली र शेतात. राजा सर्जाच्या, राजा सर्जाच्या, राजा सर्जाच्या जोडीनं गाडी चालली र जोमान, गाडी चालली र जोमान. आले आभाळाला रवदान. हे अगदी बरोबर उत्तर दिलंस. सांग बरं, ही शेती उगवण्यासाठी अगदी पेरणीपासून काढणीपर्यंत या शेतकऱ्याला लागणारी अवजार आहेत ना, ती कशी आणि कोण बनवतं? कशी आणि कोण बनवतं बघायचंय तुला? चल दाखवतो. हे बघ. लक्ष्मीचा हात
सुरा संग गाऊ दे आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आबाळागत माया तुझी आम्हावरी राजा विक्रमा, अरे तुला गोष्ट न सांगता तू उत्तर दिलंस की रे. पण मला सांग, त्या लोहारानं शेतकऱ्याला अवजार बनवून दिली, पण त्याच्या बदल्यात लोहाराला काय मिळालं? विश्वास. काय? विश्वास? अरे फक्त विश्वासावर का पोट भरतं? अरे विश्वासावर पोट भरत नाही रे, पण पोट भरण्यासाठी जे धान्य लागतं ना, ते धान्य शेतकरी आपल्याला देणारच. तो विश्वास आणि तो झाला व्यवहार. तो बघितलास का? तो बघितलास? कुंभार याच विश्वासावर गाडगी मडकी बनवतो आणि याच मातीला आकार देऊन शेतकऱ्याला लागणारी भांडीही बनवतो. बघ ते. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळीसे सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा तूच मिसळीसे सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंतना पार. तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. अरे अरे म्हणजे आता कुंभार आला आणि इतरांना पण धान्यच का? अरे या पद्धतीमध्ये फक्त धान्यच नाही तर सगळ्यांनाच वेगवेगळ्या लागणाऱ्या गरजेच्या वस्तू दिल्या की हा व्यवहार पूर्ण व्हायचा. आणि समजा हा व्यवहार पूर्ण झालाच नाही तर म्हणजे दुष्काळ पडला, प्रचंड मोठा पाऊस आला, वादळ आलं, पूर आला, तर व्यवहार कसा पूर्ण होणार? अरे त्यासाठी सुद्धा काही खास लोक आहेत बर का. म्हणजे ते बघ बघ ते. आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी, आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी, किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का. आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी, आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी, किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का. नको मुंबई नको पुणा आव नको नको मना गोवा, किल्ला कुलाबा मना खंदेरी उंदेरी दावा. नको मुंबई नको पुणा आव नको नको मना गोवा, किल्ला कुलाबा मना खंदेरी उंदेरी दावा. नावा शेवा खारिले निघारापुरी, नावा शेवा खारिले निघारापुरी, शिव दर्शन घरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का.
अरे अरे आता या कोळ्याचा आणि पुराचा काहीतरी संबंध आहे का? अरे नदीच्या पातळीवर लक्ष ठेवणे, पुराची पूर्व सूचना देणे, हेही काम कोळी करतो बर का. तुला काय वाटलं तो फक्त मासे पकडतो? अरे विक्रमा आपण 2022 मध्ये आहोत रे. आता सगळ्यात कठीण महत्वाचा असा शेवटचा प्रश्न विचारतो. विचार. तो म्हणजे की पूर्वीच्या व्यवहाराची पद्धत योग्य होती का आत्ताची? अरे बेताळा. अरे बघता बघता आपण आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात. या 75 वर्षात आपल्या देशाची प्रगती झालीच ना. ती अशाच छोट्या मोठ्या व्यवहारांना आणि उद्योगांना चालना दिल्यामुळेच ना. अरे पूर्वीचा शेतीचा बेभरोशाचा व्यवहार असो किंवा आत्ताचा भ्रष्टाचार असो, जोपर्यंत आपण यात पारदर्शकता आणत नाही ना, तोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच काय. अरे साक्षात ब्रह्मदेव सुद्धा देऊ शकत नाही रे.